नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा पुस्तकाविषयी बोलणार आहोत, जे पुस्तक प्रत्येक घरात असायलाच हवं. ते म्हणजेच डॉक्टर बालाजी तांबे यांचं स्वयंपाकघरातील दवाखाना होय. हे पुस्तक आपल्याला सांगतं, की आजार बरा करण्यासाठी प्रत्येक वेळी औषधांवरच अवलंबून राहायची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातच निसर्गाने दिलेला दवाखाना आहे. चला तर मग या पुस्तकामध्ये दिलेला उपयुक्त सारांश जाणून घेऊया. डॉक्टर बालाजी तांबे हे अध्यात्म, योग आणि आयुर्वेद यांचा सुंदर संगम साधणारे थोर विचारवंत होते. या पुस्तकाचा उद्देश आहे आजारावर इलाज करण्याआधी जीवनशैली सुधारा. आपल्या रोजच्या वापरात असणारे पदार्थ म्हणजेच हळद, लसूण, जिरे, धने, मध, तूप असे अनेक पदार्थ जे आपल्या रोजच्या वापरामध्ये आहेत. ते केवळ पदार्थ नाहीत, तर औषध आहेत. पुस्तकात सांगितलं आहे की आजाराची मुळं आहेत चुकीची जीवनशैली. म्हणजेच आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये वेळेवर नाश्ता न घेणं, वेळेवर जेवण न घेणं आणि वेळ पडली तर बाहेरचं जेवणाला प्राधान्य देणं, ते म्हणजे जंक फूड. तसेच वेगवेगळे अनेक पदार्थ ज्यामुळे आपल्या शरीराची हानी होते. तसेच व्यायाम न करणं, अशा गोष्टींचा परिणाम म्हणजेच आजारपण ओढावणं होय. तसेच असंयमित आहार. असंयमित आहार म्हणजेच पिझ्झा, बर्गर असे मैदायुक्त पदार्थ सलग खाणे. त्याचा परिणाम म्हणजेच आपल्या शरीराचं वजन वाढणं. तसेच तिसरं आजाराचं मूळ म्हणजे ताणतणाव. आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये कुटुंब सांभाळत असताना स्त्रियांच्या जीवनातला ताण हा वेगळाच असतो. घरकाम सांभाळत, संपूर्ण कामं पूर्ण करत, ती स्वतःकडे दुर्लक्ष करत असते. त्या ताणतणावामुळेच आजाराची लक्षणं निर्माण होतात. तसेच ज्या वर्किंगमध्ये आहेत विमेन्स किंवा मेन्स, त्यांनाही ताणतणावामुळे शारीरिक आजारांना सामोरं जावं लागतं. आपल्या शरीरामध्ये 3 दोष असतात. वात, पित्त आणि कफ. या 3 दोषांचं संतुलन जर बिघडलं, तर आपल्या शरीराचंही संतुलन बिघडतं आणि आजारपण ओढवतात. म्हणूनच डॉक्टर बालाजी तांबे सांगतात, की रोजचा स्वयंपाक हा आपला औषधासारखा असावा, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहावं आणि सदृढपणे आपण आपलं जीवन जगावं. डॉक्टर बालाजी तांबे यांनी या पुस्तकामध्ये प्रत्येक पदार्थाचं महत्त्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. ही गोष्ट मला खूपच आवडली. मी गेली 7 वर्ष हे पुस्तक माझ्या स्वयंपाकघरात वापरते. त्यामुळे ह्या पुस्तकाचा वापर माझ्या सखींनाही व्हावा असं वाटलं, म्हणून हा छोटासा प्रयत्न. डॉक्टर बालाजी तांबे यांनी हळद या पदार्थाचा अ, उपयोग सांगत असताना, त्याचा गुणधर्म सांगत असताना असं सांगितलेलं आहे, की हळद हे खूपच गुणकारी आहे. हळद दाह कमी करते, रोग प्रतिकार शक्ती वाढवते. आपण दुधामध्ये हळद वापरून रोज दूध आणि हळद घेतल्याने आपल्या शरीराचाही रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच सांधेदुखी, सर्दी यावरही हळद उपयोगी आहे. आपल्याला सर्दी झाल्यानंतर आपण काढ्यामध्ये हळदीचा वापर करून काढा घेतला तर सर्दी कमी होते. हळद ही जखमांवर किती उपयोगी आहे हे आपण लहानपणापासून बघतच आलेलो आहोत. आपण लहान असताना, खेळत असताना, बागडत असताना कुठे आपल्याला जखम झाली तर आपली आई स्वयंपाकघरात जाऊन पटकन चिमूटभर हळद घेऊन आपल्या जखमांवर लावायची आणि थोड्या वेळानंतर ती जखम पूर्ण भरून निघायची. हे आहे हळदीचे खूपच गुणकारी औषधयुक्त गुण. दुसरं आहे आलं. आल्याचा गुणकारी उपयोग सांगत असताना डॉक्टर बालाजी यांनी सांगितलं आहे, की आलं हे पचनासाठी खूपच उपयुक्त आहे. ते गॅस, अपचन, मळमळ दूर करते. तसेच अ, आलं हे खूपच गुणकारी आहे सर्दी आणि खोकल्यासाठी. जेव्हा आपल्याला थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जी थंडी असते त्यामध्ये सर्दी होते, खोकला होतो, त्यावर आल्याचा
रस घेतल्यानं सर्दी आणि खोकला कमी होतो. सकाळी कोमट पाण्यामध्ये आल्याचा रस घालून पिल्याने खूपच फायदा होतो आपल्या शरीराला. लसूण विषयी सांगताना ते म्हणतात की लसूण रक्तशुद्धी करतो. तसेच हृदयासाठी चांगला आहे आणि सर्दी खोकला जंतू संसर्गासाठीही उपयोगी आहे. लसूण कच्चा किंवा भाजून खाल्ल्याने त्याचा खूपच फायदा होतो. जिरे हे स्त्रियांसाठी खूपच उपयोगी आहे असं ते म्हणतात. जिरं हे आम्लपित्त कमी करतं, पचनक्रिया सुधारतं. जेवणानंतर जिरे उकळलेलं पाणी पिल्याने खूपच फायदा होतो असं ते म्हणतात. तूप हे मेंदूसाठी खूपच उपयोगी आहे असं ते म्हणतात. तसेच पचनक्रिया सुधारतं आणि वात कमी करतं, रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. त्यामुळेच मर्यादित घेतलेलं तूप हे खूपच उपयोगी ठरतं. मर्यादित घेतलेलं तूप औषधासारखं आहे असं ते म्हणतात. उपवास आणि पचन संस्था याविषयी सांगताना ते म्हणतात, पचन संस्थेला विश्रांती मिळाली पाहिजे. आठवड्यातून एकदा उपवास करावा. फळं, सूप, ताक घेतल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतात, पचन सुधारतं आणि मन हलकं होतं. हे पुस्तक फक्त शरीराची काळजी कशी घ्यावी हेच सांगत नाही, तर आपल्या मानसिक स्थितीचीही, मनाचीही काळजी कशी घ्यायची हेही सांगतं. राग, भीती, शंका, चिंता, ताण या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होत असतो. म्हणूनच डॉक्टर बालाजी तांबे सांगतात, सकारात्मक विचार ठेवा, शांत झोप घ्या, निसर्गाशी नातं जोडा, कृतज्ञता ठेवा. मन शांत असेल तर शरीर आपोआप बरं होतं. हे पुस्तक स्त्रियांसाठी फारच खास आहे, कारण घरचा आहार ठरवणारी ही स्त्रीच असते. संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य एका स्त्रीच्याच हाती असतं. कारण स्वयंपाकघरात बनवत असताना स्त्रीचं मन शांत असणं गरजेचं असतं. तिचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं असतं. तिच्या मानसिकतेवरच संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. स्वयंपाक करताना प्रेम, शांती, सकारात्मकता ठेवली तर अन्न हे औषधच बनतं. या पुस्तकाचा थोडक्यात सारांश हाच आहे की स्वयंपाकघर हाच आपला पहिला दवाखाना आहे. औषधांपेक्षा जीवनशैली महत्वाची. निसर्गावर विश्वास ठेवा. शरीर स्वतःला बरं करण्याची ताकद ठेवतं. जर तुम्हाला औषधांशिवाय निरोगी राहायचं असेल, जर तुमच्या कुटुंबाचं, मुलांचं, तुमचं आरोग्य निरोगी राहावं असं वाटत असेल, तर डॉक्टर बालाजी तांबे यांचं स्वयंपाकघरातील दवाखाना हे पुस्तक नक्की वाचा आणि तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या संग्रही नेहमी हे पुस्तक ठेवा. निरोगी राहा, आनंदी राहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू.